प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, भारताच्या राजकारणामध्ये अनेक असंख्य नेते होऊन गेले, परंतु या सर्व नेत्यांमध्ये प्रत्येक नेत्याला आपापल्या परीने आपली विश्वासार्हता जपली. असं असलं तरी एक नेता मात्र याला अपवाद आहे, ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांबद्दल लोकांच्या मनामध्ये आजही शंका निर्माण होते. शरद पवार जे म्हणतात ते करतीलच अशातला कोणताही भाग राहत नाही, आणि म्हणून शरद पवारांवरती लोक विश्वास ठेवायला तयार नाही. अर्थात तो शरद पवारांचं राजकारण आता संपल्यामध्ये जमा आहे. शरद पवार साहेब वयानं थकलेले आहेत. भले पवार साहेब हे अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहे, आणि त्यांच्या ज्येष्ठत्वास आपण आदर राखतो, परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल जी विश्वासार्हता पाहिजे ती मात्र नाही, हेच दुर्दैवानं म्हणावं लागतंय. आणि हेच गुण त्यांच्या रक्तातल्या नात्यामध्ये जर आले असतील त्यांच्या मुलीमध्ये, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर देखील आता कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ह्या सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत, त्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या मुलीचं लग्न भारतीय जनता पक्षाला संलग्न असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कट्टर कार्यकर्त्याच्या मुलाबरोबर लावून दिलं. हा जो कार्यकर्ता त्यांच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं, त्या ऐन लग्नाच्या धामधुमीमध्ये तो विधान परिषदेला निवडणुकीला उभा होता, आणि त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोणत्याही प्रकारचा उमेदवार आपला दिला नाही, त्याला विरोधही केला नाही. त्याला एक प्रकारे बिनविरोध निवडून आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. अशा व्यक्तीवरती, सुप्रिया सुळेंवरती लोक का म्हणून विश्वास ठेवतील? आताही आपण पाहिलं, काल नरेंद्र मोदी यांना भेटायला सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण त्यांचे 8चे 8 खासदार प्रधानमंत्र्यांना भेटायला गेले. कारण काय सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या विकासाकरता नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो. का? इतक्या दिवस महाराष्ट्राचा विकास आठवला नाही? महाराष्ट्रामध्ये काय चाललं काय नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही? या देशामध्ये महागाईनं प्रचंड आगडोम उसळलेला आहे, अशा वेळेला तुम्हाला प्रधानमंत्र्यांची भेट घ्यावीशी वाटली नाही? माग जंतर मंतरवरती एक विद्यार्थी आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये शरद पवार अभिजित दिपके यांना जाऊन भेटले, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते नरेंद्र मोदींनाही जाऊन भेटले. त्यामुळे त्यांच्यावरती शंका निर्माण झाली, आणि त्याच्यानंतर अभिजित दिपके यांच्या त्या क्रांतिकारी आंदोलनाचा परिणाम म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सत्तेला वाकावं लागलं, झुकावं लागलं, आणि त्या वाकण्यातून त्यांना धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. कधी या 12 वर्षामध्ये कधीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला नव्हता, द्यायला लावला नव्हता. परंतु अभिजित दिपके यांनी सरकारला वठणीवर आणलं, झुकायला लावलं, आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. ते झाल्याच्या नंतर शरद पवारांनी परत पत्रकारांना सांगितलं, हो मी नरेंद्र मोदींना भेटलो होतो, नरेंद्र मोदींना मी सांगितलं म्हणून तो राजीनामा घेतला. अरे म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन गेलं खड्ड्यात, आणि शरद पवारांच्या शब्दाला एवढी किंमत आहे. अरे मग बाबा, जे महागाई वाढत आहे त्या महागाईबद्दल एकदा मोदींना बोलून बघा, महागाई कमी कर म्हणून. महागाई कमी करणार आहे नाही, त्याच्याबद्दल चकार शब्द काढणार नाही. जो भ्रष्टाचार वाढीला लागलेला आहे त्याच्याबद्दल चकार शब्द काढणार नाही, त्याच्याही बद्दल बोलायला तयार नाही. संपूर्ण देश उद्योगपतींना लुटायला लावलेला आहे, तो लुटू देऊ नको असं बोला, तेही बोलायला तयार नाही. आणि आता काल त्यांचे 8 खासदार प्रधानमंत्र्याला भेटतायत. स्वतः शरद पवार त्यांच्यामध्ये आहेत, सुप्रिया सुळे त्याच्यामध्ये आहे. तर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, आम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता प्रधानमंत्र्याला भेटलो. महाराष्ट्रातली जनता या त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. आणि त्याचं प्रतिबिंब वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांचे सुपुत्र सुजातदादा आंबेडकर यांच्या बोलण्यात उमटले. सुजात आंबेडकरांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, सुप्रिया सुळे खोटारडे आहे, त्या 1 नंबरच्या खोट्या बोलतायत. सुप्रिया सुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटल्या, त्या विकासाच्या कामावर भेटल्या, हे साप झूट आहे, संपूर्ण खोट आहे. त्या फक्त आणि फक्त भेटल्या
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संसदेमध्ये डिलिमिटेशन बिल पास करण्याच्या संदर्भात त्या भेटलेल्या आहे. बाकी काही कारण नाही. उद्धव ठाकरेंचे निवडून आलेले 6 खासदार यांनी फोडले. ते कशासाठी फोडले? त्याच कामासाठी फोडलेत ना. आणि आता पवारांचा गट त्यांना जाऊन भेटलाय ते काय विकास कामासाठी भेटलाय. आणि एक महत्वाची गोष्ट सुजात आंबेडकरांनी अधोरेखित केलेली आहे मित्रांनो. ती गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पक्षाचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून निवडून देते ते सगळे लोक निवडून आल्याच्या नंतर पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जातात. त्यामुळे आम्हाला उभाटावरती विश्वास नाही, आम्हाला शरद पवारांच्या गटावरती विश्वास नाही, आम्हाला कोणावरती विश्वास नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हे स्वाभिमानी राजकारण करत आहे. वंचित बहुजन आघाडीचा माणूस निवडून आलेला तो कुठेही जात नाही, तो फुटत नाही. आणि तेव्हा आम्हाला या प्रस्थापित जे पक्ष आहे ते आलटून पालटून एकमेकांना साथ देतात. ज्या ज्या वेळेला त्यांना एकमेकांची गरज लागते त्या वेळेला ते अगदी निर्लज्जपणे एकमेकांना साथ देतात. त्यांना त्या वेळेला विचार तत्व धपक काही काम येत नाही. त्यावेळेला संपूर्ण मीडिया ते कामाला लावतात वातावरण त्यांच्या बाजूला अनुकूल करायला. हाच मुद्दा या ठिकाणी सुजात आंबेडकरांनी उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढणं बंद करावं. सुप्रिया सुळे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करू नये, अन्यथा राजकारणातून त्या नामशेष होतील. असा सूर आणि नूर आता महाराष्ट्रामधून उमटत आहे. बघूया सुप्रिया सुळे यातून काही धडा घेतात का, काही बोध घेतात का. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.